Samak is follow me going to Harvard. आज आहे डे 3 आणि आपण जातोय बाली जवळच्या एका दुसऱ्या आयलंडवर. त्याचं नाव आहे नुसा पेनिडा. बाली कालात आणि नुसा पेनिडा जर मिस केलं तर बालीची ट्रिपच अपूर्ण राहील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बालीला भेट देताना नुसा पेनिडा नक्की ॲड करा. बालीची आयटनरी प्लॅन करताना जर ती 6 to 7 डेजची असेल तर मी रेकमेंड करीन की 1 डे फॉर नुसा पेनिडा. पण जर 10 डेज असेल तर इथं स्टे करायला काहीच हरकत नाही. इंस्टाग्रामवर व्हायरल असलेले हे आयलंड, इथले बीचेस खूप सुंदर आहेत, प्रश्नच नाही. पण इथले रस्ते रॉ आहेत, त्यामुळे हे एक रॉ ॲडव्हेंचर ठरू शकतं. नुसा पेनिडाला येण्यासाठी आम्ही क्लूकवरून आमची ट्रिप बुक केलेली आणि आम्ही सानूर पोर्टला त्यासाठी आलो होतो. सानूरवरून आम्ही नुसा पेनिडाला बोटने जाणार होतो, ज्याचं नाव होतं अर्जुन बोट. क्लूकच्या फोकल्सनी आम्हाला तिथंच तिकीट्स दिले बोटचे आणि आम्ही पुढे आमची जर्नी चालू केली. बघा ते काय म्हणतात. Your driver here. Okay? So if you have anything on the question, please text me on the WhatsApp. Okay? Thank you so much. Please follow me going to Harvard. क्लूकच्या ट्रिप बुकिंगमध्ये आम्हाला बोट तिकीट्स, लंच होता आणि तिथं गेल्यानंतर कार्स असाइन केल्या होत्या. त्यामुळे ते प्रत्येक स्पॉटला त्यांच्या कार्सने नेत होते आणि ही शेअर ट्रिप होती. इथे आम्ही आता नुसा पेनिडाला पोहोचलो आहे फास्ट बोटने आणि आम्ही आता कवर करणार आहोत नुसा पेनिडाचं पहिले ईस्ट कोस्ट आणि नंतर वेस्ट कोस्ट. ईस्टमध्ये आम्ही कवर करतो आहे डायमंड बीच आणि अटुह बीच आणि वेस्टला कवर करतो आहे ब्रोकन बीच आणि केलिंकन बीच. हे बीचेस स्कुबा डायव्हिंगसाठी फेमस आहेत. नुसा पेनिडामध्ये बालीसारखं कार बुकिंग ॲप्स नाहीत, जसे की तिथं गोजेक आणि ग्रॅब होते, पण आणि रेंटल पण जास्त नाही दिसत. इवन बाईक चालवणं पण इथल्या रोड्समुळे रिस्की आहे. कार पण एक्सपिरियन्स असाल तरच, नाहीतर क्लूकचा ऑप्शन तसा सेफ आहे. आपला नुसा पेनिडा एक्सपिरियन्स स्टार्ट होतो डायमंड बीचपासून. इथे आयलंडमधलं सर्वात क्रिस्टल क्लिअर टॉर्टाईज वॉटर दिसतं. व्हाईट सँड आणि शार्प क्लिप्समुळे सनलाईट पडल्यावर पाणी ग्लाससारखं दिसतं. स्टेप्स स्टीप आहेत, क्राऊड जास्त असतो, पण व्ह्यू वर्थ इट आहे. लो टाईड आणि सनी डेला वॉटर क्लॅरिटी बेस्ट असते. डायमंड बीचच्या जवळ आहे अतुह बीच. हा बीच कम्पॅरेटिव्हली शांत आहे आणि स्विमिंगसाठी बेटर वाटतो. रॉक फॉर्मेशन्समुळे वेव्स कंट्रोल होतात. लो टाईडला पण पाणी ट्रान्सपरंट दिसतं. रिलॅक्स वाईब्स आहेत. आम्ही आता इथे डायमंड बीचच्या जवळ असणाऱ्या एका फोटोशूट पॉईंटला आलो आहे, जे की इंस्टाग्राममध्ये दिसताना असं वाटतंय की कुठलं तरी हॉटेल आहे, व्हिला आहे, बट तसं नाही आहे. हे आर्टिफिशियली बनवलेलं एक फोटोशूट पॉईंट आहे, जिथे एंट्रन्स फीसुद्धा आहे आणि फोटो काढण्यासाठी सेपरेट फी आहे. जे तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढला तरी पण फी आहे आणि कॅमेरामध्ये फोटो काढला तरी पण फी आहे. सो ती फी 75K पर पर्सन, म्हणजे टोटल इथं 1000 रुपीज तुम्हाला त्या फोटोसाठी पे करायला लागतात. एंट्रन्स फी वेगळी. त्यामुळे मी तर असं सजेस्ट करेन की फोटो होलिक असाल तर गो फॉर इट, बट मला तर ते एका फोटोसाठी 1000 रुपये वर्थ इट नाही वाटले. ईस्ट साईड कवर करताना वेळ आणि स्टॅमिना दोन्ही लागतं. स्टेप्स जास्त आहेत, त्यामुळे प्रॉपर शूज आणि वॉटर कॅरी करणं इम्पॉर्टंट आहे. आता येतो वेस्ट साईडचा स्टार स्पॉट म्हणजेच केलिंकन बीच. व्ह्यू पॉईंटवरून क्लिफ डायनासोर शेपसारखा दिसतो. ओशन डीप ब्ल्यू आहे आणि व्ह्यू खरंच ड्रॅमॅटिक आहे. बीच खाली उतरणं खूप स्टीप आणि टायरिंग आहे, म्हणून मेजॉरिटी लोक व्ह्यू पॉईंटवरच थांबतात. या पुढचा स्टॉप होता ब्रोकन बीच. हा ब्रोकन बीच म्हणजेच नेचरने बनवलेला परफेक्ट सर्कल.
नॅचरल रॉक ब्रिज ही याची मेन सिग्निफिकन्स आहे. खाली वेव्ह जोरात आदळतात आणि वॉटर क्लिअर दिसतं. इथं स्विमिंग नाही, फक्त व्ह्यू पॉईंट्स आहेत. क्विक स्टॉपसाठी परफेक्ट स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहेत ह्या लाटा आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर. या स्पॉटच्या साईडला असणारा म्हणजेच एंजल क्लिफ स्पॉट. ही एक नॅचरल इन्फिनिटी पूल आहे जिथे समुद्राचं पाणी रॉक फॉर्मेशनमुळे अडकतं आणि लो टाईडला पाणी क्रिस्टल क्लिअर दिसतं आणि बॉटमपर्यंत स्टोन दिसतात. ओव्हरऑल सांगायचं झालं तर आम्हाला 7K to 8K असा दोघांना एक्सपेन्स आला होता, जे की आमची शेअर ट्रिप होती. त्यामध्ये सगळं इन्क्लूड होतंच. आणि पुढे आम्ही ईस्ट आणि वेस्ट दोन्ही कवर केलेलं. मे बी हे टायरिंग असू शकतं, हेक्टिक पण होऊ शकतं, पण दोघांसाठी इनफ होतं आणि वेळ नसल्यामुळे आम्ही हे केलं. बट रेकमेंडेड आहे की जमलं तर स्टे कराच आणि मग ईस्ट आणि मग दुसऱ्या दिवशी वेस्ट असं प्लॅन तुम्ही करू शकता. पण बरोबर तुमच्या प्रॉपर शूज, सनस्क्रीन आणि पाणी तर मस्ट आहे, कारण इथं सगळीकडेच बॉटल वॉटर असतं. तुम्ही डायरेक्टली टॅप वॉटर पिऊ नका, कारण इथं ऑलरेडी बालीमध्ये किंवा नुसा पेनडामध्ये पाण्याचा खूप इश्यू आहे. तसं बघायला गेलं तर नुसा पेनडा चीप नाही, इझी पण नाही, पण प्लॅनिंग केलं तर बाली ट्रिपमधला हा सगळ्यात पॉवरफुल एक्सपिरियन्स ठरू शकतो, यात शंकाच नाही.